तर मंडळी आज तर मी खरंच शॉक झाली. म्हणजे 40 रुपयाला पाणीपुरी आणली, फक्त एक प्लेट, आणि त्यामध्ये फक्त 6 पाणीपुरी. यार त्यातली पण एक पाणीपुरी तुटलेली निघली. मग काय, माझ्यासाठी फक्त 5 पाणीपुऱ्या मला 40 रुपयाला भेटले. यार आपल्या इकडे नाही बाबा एवढं महाग. म्हणजे आपल्या पुणे साईडला ॲटलिस्ट 20, 25, 30 पर्यंत ठीक आहे. हे 40, 45, 50 रुपये म्हणजे हे काय आहे यार, खूप महाग आहे इकडे कोकणामध्ये. पण काय आता, जिभेचे चोचले तर पुरवावेच लागतील ना. त्यामुळे मग खाल्ली. आणि त्यामध्ये पण अनुची डिमांड की मला फक्त पुऱ्या खायच्या होत्या 3. मग तिच्यासाठी दिल्या पुऱ्या. तिने आधी सांगितलं असं की मी 2-3 प्लेट्स आणले होते असते, पण मला एकच प्लेट खायची होती. त्या मग काय आता घरी आल्याच्यानंतर तर जाऊ शकत नाही परत. मग म्हणलं ह्याच्यामध्ये पैसे कशाला घालवायचे, तर हे तर आता खतम होऊन जाईन. त्यापेक्षा मग आपण पेढं किंवा मग बर्फी वगैरे घेऊया. मग हे मोतीचूर लाडू मला खूप खाऊ वाटत होते. खूप दिवसापासून मला इच्छा होती की असे खूप सारे मोतीचूर लाडू पाहिजे. म्हणजे आपण आहे ना असं करायचं, म्हणजे एकदाच आणलं ना की खूप स्वस्त आणायचं. म्हणजे ते इतकं, म्हणजे आपलं पोट जोपर्यंत भरत नाही ना तोपर्यंत ते खायचं. मग ते आपल्याला महिना 2 महिने परत आठवणारच नाही. तर ह्या पूर्ण बॉक्स आहे ना, हा मी 2 दिवसात संपवला आहे. म्हणजे त्यामध्ये जवळजवळ 1 किलोचा बॉक्स असेल, तो 2 दिवसात संपवला आहे. म्हणजे इमॅजिन की किती सगळे मोतीचूर लाडू मी खाल्ले आहेत, कारण मला परत ते आठवणारच नाही. आज सुट्टी होती. मग सगळ्या सर लोकांनी मिळून प्लॅन केला की चला आपण शिवतर घरला जाऊया. आमच्यापासून जवळच आहे. मग काय, मी, माझे मिस्टर आणि अनु, आम्ही तिघं पण निघालो आहे. तर बाकीचे पण सर लोक वगैरे आहेत. जातानाचा व्ह्यू बघा कोकणातला, यार किती सुंदर आहे. आणि कोकणामध्ये ना भात शेती ना, म्हणजे इकडे आल्यापासून तर मी पहिल्यांदाच पाहिली भात शेती. म्हणजे मागच्या वर्षीच पहिल्यांदा पाहिली, पण ह्यावेळेस मग म्हणलं की चला इथं फोटो काढूयात. मागच्या वेळेस खूप मिस केलं फोटो वगैरे काढण्यासाठी. तर चला म्हणलं फोटोज वगैरे काढूया. पण काय, इतका चिखल इकडं, इतकं पाणी पाणी पाणी, म्हणजे माझा पाय इतका जास्त रवला, खालीपर्यंत गेला. मग काय पायच खराब झाला. मग म्हणलं चला मला फोटो बिटो काही काढायचं नाही आहे, चला तुम्ही पहिलं चला. मग जातानाचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. म्हणजे डोंगर वगैरे आणि मध्येच आम्ही राहतो, असं सुंदर असा व्ह्यू आहे इकडे कोकणातला. पण खरं सांगू का, हे फक्त फिरायला वगैरे चांगले. आता आम्हाला कंटाळा आला इकडे कोकणामध्ये. यार आमची कधी कधी पोस्टिंग व्हायची तेच कळत नाही आहे. पण 10 वर्ष तर काय पोस्टिंग ना, 10 वर्ष कसं तरी काढावंच लागतील. फक्त पावसाळ्यात चांगलं वाटतं, उन्हाळ्यात तेवढंच वाईट इकडचं वातावरण होतं. त्यामुळे काय, आणि जाता जाता खूप पाऊस आला. मग आम्हाला थांबावं लागलं, कारण रेनकोट आणलं नव्हता. म्हणलं की चला थांबूयात. तिघांना पण रेनकोट नव्हता, फक्त ह्यांनाच होता आणि माझ्याकडे. अनुला नव्हता, मग अनुसाठी थांबावं लागलं आम्हाला. बाकी मग पाऊस मुसळधार संपल्याच्या नंतर थोडेसे फोटोज काढावं म्हणलं, कारण वातावरण सुंदर होतं, मस्त. मग काय फोटोज वगैरे काढून फायनली आलो आम्ही शिवतर घडला. तर इथे खूप माकडं होते आणि ते पाणी वगैरे पित होते, आतमध्ये येत होते. त्यामुळे असं ग्रिल वगैरे बनवलं आहे. शिवतर घडला तुम्हाला तर माहितीच असेल की संत रामदास स्वामी यांनी इथे संत दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे. आणि इथंच ते वास्तव करत होते. इथंच त्यांची समाधी पण आहे. आणि शेजारीच पहा किती मोठा धबधबा आहे. म्हणजे त्याचा आवाज लिटरली इतकी शॉक झाले की मी इतका मोठा मोठा पण धबधबा असू शकतो म्हणजे मी तर पहिल्यांदाच पाहिलंय. इकडे आहे भरपूर धबधबा आहेत. म्हणजे इकडे कसं आहे ना, डोंगर आहे पूर्ण, त्यामुळे डोंगरातून कुठून जरी पाणी आलं तर तो धबधबाच होतो. आणि हा गुफा खूप मोठा होता. आणि कसं, हे मी तर शॉकच झाले की असं गुफा वगैरे कसं बनवलं असेल ना. पाहिला ना आवाज, इतका जोराचा आवाज येत होता ना. मग इथे आतमध्ये त्यांची मूर्ती वगैरे बनवले आहेत. त्यामुळे मग तिथे दर्शन वगैरे घेतलं. आणि त्याच्या मागूनच हा गुफा आहे. म्हणजे की आपण प्रदक्षिणा कसं घालतो तसं मग त्या मूर्तीच्या मागूनच ही प्रदक्षिणा घालायसाठी आहे. इथं काहीतरी लिहिलं होतं, आता ते मी विसरले नेमकं. बाकी अंधार होता त्यामुळे मी एकटीच आले होते. मग म्हणलं पटकन पटकन चला बाबा काहीतरी निघायचं इथे. पण नाही, काही नव्हतं. खरं स्वच्छ आणि एकदम शांत हा परिसर होता. मला तर खूप प्रसन्न वाटलं इथे येऊन. आणि हा धबधबा पाहून तर शॉक झाले मी. मग इथे थोडंसं फोटोज काढावं म्हणलं. अनु तर खूप घाबरत होती की नको मला इथे उभा करू, नको उभा करू. पण म्हणलं थांब गं 2 मिनटं. मग माझे पण फोटोज वगैरे काढले. ही छोटीशी आमची सरांची मुलगीच आहे ही पण एका. तर मग त्या मस्ती करत होत्या. इथे त्यांचा इतिहास आहे सगळं लिहिलेला. मग तेच थोड्या वेळ म्हणलं वाचावा, थोडा व्हिडिओ पण काढावा. माझे मिस्टर तर काय मन लावून वाचत होते, सगळं वाचलं त्यांनी. त्यांना म्हणलं सांगा मला शॉर्टमध्ये, मग एवढं सगळं वाचू का, पण नाही, त्यांनी काय सांगितलं नाही. मग मीच थोडंसं वाचलं वगैरे. नंतर जाता जाता म्हणलं वातावरण पण सुंदर आहे, चला आपण चहा घेऊयात. मग सगळ्यांचे चहा घेतला. आणि जाता जाता भूक पण लागली होती. अनुला समोसा खायचा होता. मग चला म्हणलं आपल्यासाठी पण जास्त वडापाव नेऊयात, म्हणजे कसं जेवण संध्याकाळी लाईट होईल. आता वडापाव खाल्ला तर, कारण 5 वाजले होते. आणि अनुला असं काहीसं कँडी चॉकलेट्स वगैरे घ्यायचं असते, कारण ते दिसायला पण खूप ॲट्रॅक्टिव्ह असते.
मग काय समोसे वडापाव आणला आणि ना गरम गरम त्यांनी वडापाव दिले होते, पण थोडासा नॉर्मल पिठळ होता. म्हणजे पहिल्यांदाच त्या शॉपमध्ये गेलो होतो, नाही तर दुसरीकडूनच आम्ही नेहमी वडापाव आणतो, पण ह्यांनी तळले नव्हते चांगले, कारण गरम गरम दिले, पटकन पटकन घाई दिले असते, पण टेस्ट एक नंबर होती. आम्ही नेहमी आता तिथूनच घेणार, फक्त त्यांना सांगणार की चांगलं तळत जा वगैरे. चला मग आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते. खूप छोटा झाला आहे, उद्याचा व्हिडिओ मोठा आहे, म्हणूनच मला एक व्हिडिओ शूट करून घ्यायचा होता प्रमोशनचा, तर तो पुढे मी ॲड करते, बघून घ्या. म्हणजे बघा, एका प्रमोशनच्या व्हिडिओसाठी फक्त 1-2 हजारासाठी ना मला एवढे सगळे ड्रेस चेंज करावं लागतात. तर पाहू शकतात, हा तो व्हिडिओ आहे. इथे मॅडम आहेत, आता थोडक्यात सांगते बरं का. इथे मॅडम आहेत आणि एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, विद्यार्थी त्यांचे. तर मग ह्या मुलीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो, मग तोच ती सांगत असते मॅडमला की गृहपाठ वगैरे का नाही आणला, असाच आहे व्हिडिओ. तर त्यासाठी बघा मला कितीदा चेंज करावं लागलं, किंवा मग हे डायलॉग वगैरे म्हणजे सारखं सारखं ते बोलणं वगैरे, आणि एवढं लक्षात पण राहत नाही ना, आपले नवीनच असतोय आपण, त्यामुळे त्यासाठी मग अनुला म्हणलं होतं की अनु पुढे असा मोबाईल धर, एकदा वाचते आणि मग इकडे तिकडे बोलताना मी हे करून घेते. तर थोडंसं आता ते तुम्ही ऐकू शकतात. बाकी मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. भेटू मग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. कोणत्याही लोनशी संबंधित समस्येसाठी फक्त एकच सुरक्षित, विश्वासार्ह आणि अधिकृत मार्ग असतो, तुमचा लेंडर. मॅडम, थेट लेंडरकडे? बिलकुल. लेंडरची ऑफिशियल वेबसाईट, कस्टमर केअर आणि ब्रांच यांच्यासारख्या अधिकृत मार्गाचाच वापर करा. आणि लक्षात ठेवा, जसं परीक्षेत उत्तर लिहिण्यापूर्वी आपण प्रश्न व्हेरीफाय करतो, तसंच लोनच्या बाबतीत कोणत्याही थर्ड पार्टी लोन सेटलमेंट एजन्सीवर विश्वास ठेवण्याआधी तिची ऑथरायझेशन आणि माहिती व्हेरीफाय करा. म्हणजे बाबांनी थर्ड पार्टी लोन सेटलमेंट एजन्सीला फी देण्यापूर्वी लेंडरशी थेट बोलायला पाहिजे होतं. अगदी बरोबर. लेंडरशी थेट संवाद साधणे हाच लोनची समस्या सोडवण्याचा सर्वात सुरक्षित, विश्वासार्ह आणि पारदर्शक मार्ग आहे.